आज माझ्यासोबत जे घडलं ना त्याचा मी स्वप्नात सुद्धा कधीच विचार केला नव्हता मंडळी की माझ्यासोबत असं होईल. नमस्कार मंडळी, मी आहे आपली खानदेशी मुलगी. आज आम्ही निघालो तो आपल्या धुळ्यातील सोनगीर येथे जाण्यासाठी. कारण खूप महत्वाचं, तर रस्त्यात तुम्हाला कळूनच जाईल. पण रस्त्यात आम्हाला लागली ती जोरदार ट्रॅफिक पार करत आम्ही सोनगीरचा किल्ला बघत आम्ही पोहोचलो होतो सोनगीर येथील अतिप्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात. आणि कारण का होतं इथे होते भंडारा, आणि साधा सुद्धा भंडारा नव्हता मंडळी, खूप मोठा भंडारा होता. गर्दीवरून तुम्हाला कळेल. या छान भंडारा ज्यांच्याकडून आयोजन करण्यात आलं त्यांना ते हे व्यक्ती गेल्या ती बघू शकतो. तुफान गर्दी होती. म्हटलं बाबा चला लवकर नंबर लावा आणि जेवायला बसा. आणि जेवण इतकं छान होतं ना बघा, ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे. तर आईला विचारलं, आई म्हटलं जेवण कसं आहे? आई म्हणे जेवण तर एकच नंबर आहे म्हणे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो अतिप्राचीन अशा महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मंदिरात चांगलीच गर्दी झाली होती, कारण की धुळे शहरातले सगळेच मोठे व्यक्ती इथे आले ते. आणि आम्हाला ती मोठे मोठे व्यक्ती भेटली. पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये काही मंडळ दिसतील तर तुम्ही ओळखा की कोण या व्यक्तींचं नाव आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माहिती का मंडळी काय झालं, इतकी गर्दी होती ना तरी पण म्हटलं जीव गुदमरतो काय. मध्ये गेली, दर्शन वगैरे घेतलं आणि बघते तर काय समोर आपले धुळ्याचे आमदार, आणि ते पण आपल्या समोर उभे होते. मग काय दर्शन वगैरे घेऊन आली बाहेर. आणि ज्यासाठी तुम्ही व्हिडिओची सुरुवात बघितली ना ते तुम्हाला सांगणार आहे आपल्या धुळ्याचे महेश मिस्त्री सर ना, त्यांचं ना जे लॉकेट आहे महाराजांचं केलं ते मला फार आवडतं. तर ना यावेळेस मी हिंमत केली आणि त्यांना दादानी सांगितलं की आमच्या दीदीला तुमचं लॉकेट वगैरे फार आवडतं. तर त्यांनी डायरेक्ट गळ्यातच टाकलं. म्हणजे किती महान व्यक्तिमत्व ना, की त्यांनी विचार पण केला नाही. ते बोलले की तुला आवडतं ना बाळा तर घे. म्हटलं नको मामासाहेब, मी एवढी महान नाही, पण भविष्यात नक्की मी असं घेईल. तर ते बोलले आशीर्वाद नक्की होईल. तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ?